गोव्यात नाईट क्लबला भीषण आग, 23 जणांचा होरपळून मृत्यू. सिलेंडर स्फोटानं आग लागल्याचा गोवा पोलिसांचा दावा. सीएम प्रमोद सावंत यांनी दिले चौकशीचे आदेश. इंडिगोच्या संकटादरम्यान सरकारचा कठोर पवित्रा. शेकडो उड्डाणं रद्द झाल्यानंतर डीजीसीएनं बजावली नोटीस. सीईओवर कारवाईचा उगारणार बडगा. मनमानी विमान तिकीट आकारणाऱ्या एअरलाईन्सवर केंद्र सरकारचा बडगा. नागरी उड्डाण मंत्रालयानं प्रभावित रूटसाठी भाडं केलं निश्चित. 500 किलोमीटर अंतरासाठी जास्तीत जास्त भाडं 7,500 रुपये निश्चित. उद्यापासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज चहापानाचं आयोजन. विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता. एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण डोंबिवलीत एकाच कार्यक्रमात. फोडाफोडीच्या राजकारणानंतर डोंबिवलीतील विकास कामांचं उद्घाटनाच्या कार्यक्रमाला दोघे एकत्र. ला आदरणीय शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेमुळे भाजप सत्तेमध्ये आलं. भाजपला सत्तेमध्ये चांगला वाटा मिळाला. शिंदेंमुळे भाजप सत्तेत आली आणि भाजपची ताकद वाढली. मंगलप्रभात लोढांच्या वक्तव्यावरून शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया. ठाकरे कुटुंबाच्या लग्न सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थिती. दिल्लीतील अमित ठाकरेंच्या मेहुण्याच्या विवाह सोहळ्यात राज ठाकरे आणि मोदी एकत्र. दक्षिण आफ्रिकेच्या प्रिटोरिया शहरात बारमध्ये बसलेल्या लोकांवर बेछूट गोळीबार. 11 जणांचा मृत्यू. फरार आरोपीचा शोध सुरू. ऑस्ट्रेलियाच्या सिडनी जवळच्या जंगलाला भीषण आग. जंगलाजवळची घरं जळून खाक. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू. विशाखापट्टणम वनडेत भारताचा दक्षिण आफ्रिकेवर शानदार विजय. यशस्वी जयस्वालची शतकी खेळी. रोहित विराटची अर्धशतक. तर भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका 2-1 अशी जिंकली.